यूथ कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सरळ सेवा भरती अंतर्गत तलाठी या पदासाठी जी 17 ऑगस्टपासून परीक्षा होत आहे त्यामध्ये IBPS आणि TCS या पॅटर्ननुसार येणारे जे प्रश्न आहेत, आधुनिक भारताचा इतिहास या घटकाअंतर्गत संस्था, समाज, ग्रंथ, पुस्तके इत्यादी जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण अचूक व नेमकेपणाने पाहूयात. चला तर मग पाहूयात आधुनिक भारताचा इतिहास, संस्था, समाज, ग्रंथ व पुस्तके. आधुनिक भारताचा इतिहास या घटकाअंतर्गत आपण पाहूयात संस्था, समाज, ग्रंथ व पुस्तके. ब्राह्मो समाज या समाजाची स्थापना ही राजाराम मोहन रॉय यांनी 1828 मध्ये केली. भारतीय ब्राह्मो समाज केशवचंद्र सेन यांनी केली. आदी ब्राह्मो समाज देवेंद्रनाथ टागोर यांनी 1865 मध्ये. तरुण ब्राह्मो समाज 1923 मध्ये विठ्ठलरामजी शिंदे यांनी केली. तर प्रार्थना समाज याची आत्माराम पांडुरंग तरखडकर, भांडारकर व न्यायमूर्ती रानडे यांनी महाराष्ट्रामध्ये केली. त्यानंतर आर्य महिला समाज पंडिता रमाबाई यांनी 1889 मध्ये. आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वती यांनी. आर्य समाज कोल्हापूर शाहू महाराज यांनी स्थापन केला. सत्यशोधक समाज महात्मा फुले यांनी, तर सत्यशोधक समाज कोल्हापूर शाहू महाराज यांनी सुरू केला. त्यानंतर डेक्कन एज्युकेशन सोसायटी आगरकर, टिळक व चिपळूणकर यांनी 1884 मध्ये स्थापन केली. डेक्कन सभा रानडे यांनी. डेक्कन रयत शिक्षण संस्था शाहू महाराज यांनी. रयत शिक्षण संस्था ही कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 1919 मध्ये. भारत सेवक समाज गोपाळकृष्ण गोखले, तर श्री शिवाजी शिक्षण संस्था पंजाबराव देशमुख यांनी सुरू केली. मराठा एज्युकेशन सोसायटी शाहू महाराज यांनी 1901 मध्ये. एशियाटिक सोसायटी विल्यम जोन्स. इंडियन होम रूल सोसायटी लंडन या ठिकाणी श्यामजी कृष्ण वर्मा यांनी. पीपल्स एज्युकेशन सोसायटी बाबासाहेब आंबेडकर, तर किंग एडवर्ड मोहम्मद एज्युकेशन सोसायटी शाहू महाराज यांनी 1906 मध्ये. निष्काम कर्म मठ महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी 1910 मध्ये. ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना ही जगन्नाथ शंकर शेठ यांनी 1838 मध्ये केली. लंडन इंडियन सोसायटी दादाभाई नौरोजी, उमेशचंद्र बॅनर्जी यांनी. अनाथ बालिकाश्रम महर्षी धोंडो केशव कर्वे, तर सेवा समिती हृदयनाथ कुंजर व सेवा सदन विठ्ठलरामजी शिंदे. शारदा सदन हे मुंबईमध्ये सुरू केले पंडिता रमाबाई यांनी. मराठी ग्रंथ उत्तेजक मंडळी ही न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी नाशिकमध्ये. विधवा विवाह उत्तेजक मंडळी महर्षी धोंडो केशव कर्वे, तर पंढरपूर विठ्ठल मंदिर सत्याग्रह हा साने गुरुजी यांनी केला. तर अहिल्याश्रम स्त्रियांसाठी विठ्ठलरामजी शिंदे यांनी 1923 मध्ये सुरू केली. बॉम्बे नेटिव्ह स्कूल बुक सोसायटी जगन्नाथ शंकर सेठ. आर्य महिला समाज कौटुंबिक उपासना मंडळ विठ्ठलरामजी शिंदे. पवनार आश्रम वर्धा येथे विनोबा भावे, तर व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग शाहू महाराज यांनी 1901 मध्ये सुरू केली. व्हिक्टोरिया अनाथ आश्रम महात्मा फुले यांनी सुरू केला. पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह हा SM जोशी यांनी केला. नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह आंबेडकर यांनी केला. तर व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग ही शाहू महाराज यांनी 1901 मध्ये सुरू केली. त्यानंतर मुक्ती सदन केडगाव या ठिकाणी पंडिता रमाबाई यांनी सुरू केले. महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग महात्मा फुले यांना म्हटलं जातं. स्वतःच्या मुलीचा पुनर्विवाह करून दिला ते राघव भांडारकर होते. विधवा विवाह पुस्तक हे विष्णुशास्त्री पंडित यांनी लिहिलं. विधवा विवाह कायदा व पुनर्विवाहास कायदेशीर मान्यता 1917 मध्ये शाहू महाराज यांनी दिली. तर आंतरजातीय विवाहास मान्यता दिली कायदेशीर, ती शाहू महाराज यांनी 1918 मध्ये कोल्हापूर संस्थानमध्ये. यानंतर महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन कर्मवीर भाऊराव पाटील यांना म्हटलं जातं. केसरीची स्थापना केली लोकमान्य टिळक यांनी. महाराष्ट्र केसरी पंजाबराव देशमुख यांनी सुरू केला. महाराष्ट्र धर्म हे विनोबा भावे यांनी सुरू केले. त्यानंतर भारतीय दारिद्र्य आणि भारतातील अन ब्रिटिश राज्य हे पुस्तक लिहिलं दादाभाई नौरोजी यांनी. ईस्ट इंडिया असोसिएशन ही 1866 मध्ये लंडनमध्ये सुरू केली दादाभाई नौरोजी यांनी. यानंतर महत्वाचे असे काही आपण पुस्तके पाहूयात. आनंदमठ बंकिमचंद्र चटर्जी. मद्रास कामगार संघटनेची स्थापना ही BP वाडे यांनी केली. इंडियन मिरर वर्तमानपत्राचे संपादक व प्रकाशक मदन मोहन घोष व देवेंद्रनाथ टागोर हे होते. राष्ट्रसेवा दलाची स्थापना SM जोशी, शिरुबाई लिमये आणि NG गोरे यांनी 1941 मध्ये केली. राष्ट्रसेवा दल. यानंतर मराठी सत्तेचा उदय
हे पुस्तक लिहिलं न्यायमूर्ती रानडे यांनी. गीता रहस्य लोकमान्य टिळक यांनी, ज्यामध्ये ज्ञानयोग या विषयावर लेखन केले आहे. दी ग्रेट रिबेलियन हे अशोक मेहता यांचं. गीताई 1930-31 मध्ये तुरुंगवासात असताना विनोबा भावे यांनी लिहिली. द स्टोरी ऑफ द इंटिग्रेशन स्टेट्स हे कृष्ण मेनन यांचं महत्त्वाचं पुस्तक आहे. यानंतर महात्मा फुले यांच्या संदर्भात आपण माहिती पाहूयात. गुलामगिरी व अस्पृश्यांची कैफियत ही दोन्ही पुस्तके राईट्स ऑफ द मॅन हे थॉमस पेन यांच्या पुस्तकातील विचार वाचल्यानंतर महात्मा फुलेंनी लिहिलेली आहेत. शेतकऱ्यांचा सूड हे फुलेंनी लिहिलं. विश्व कुटुंबाचा जाहीरनामा म्हणून महात्मा फुले यांच्या सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकाचा उल्लेख केला जातो. श्री धर्मनीती हे पंडिता रमाबाई यांचं पुस्तक आहे. श्री बाळ हत्या हे भाऊदाजी लाड यांचं पुस्तक आहे. श्री पुरुष तुलना ताराबाई शिंदे यांचं, की ज्या पहिल्या श्री बंडखोर विचारवंत म्हणून ओळखल्या जातात. दी हाय कास्ट हिंदू वुमन हे पंडिता रमाबाई यांचं पुस्तक आहे. यानंतर सुखदायक राज्य प्रकरणी निबंध पुस्तिका ही विष्णुबुवा ब्रह्मचारी यांची. प्रॉस्परस ब्रिटिश इंडिया ही विल्यम डिगबाय यांचं पुस्तक आहे. मराठी व्याकरणाचे पाणिनी म्हणून दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना ओळखलं जातं. लुकिंग बॅक हे आत्मचरित्र भास्करराव जाधव यांचं पुस्तक आहे. या ठिकाणी आपण महत्त्वाची पुस्तके आणि महत्त्वाच्या संस्था यांचा इथे अभ्यास केला. अशाच प्रकारची वेगवेगळी व्हिडिओ मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबा. त्याचबरोबर माझे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावं. धन्यवाद.